हाय फ्रेंड्स, मी दीपाली जाधव. माझ्या या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे श्रावणचा शेवटचा सोमवार. तर मी आज दिवसभरचं काय रुटीन असणार आहे त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण व्हिडिओ पाहूया. थँक्यू. एका सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा सकाळपासून पाहू शकता तुम्ही. आज मस्त असं वातावरण आहे, छान बारीक पावसाचे थेंब पडत आहेत. डेली मी काय करते, घराचं सगळं झाडून वगैरे स्वच्छता झाली ना, नंतर मग छान आंघोळ करून घेते. आज सोमवार आहे म्हणून हेअर वॉश पण घेतली आणि एरवी पण मी हेअर केअर रूटीन म्हणून आठवड्यातून 2 वेळेस हेअर वॉश करत असते. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी चहा किंवा कॉफी असते. अच्छा, मी ना हे उंबरठ्याला असं हळदचं लेपन करून घेते. एक स्वामी भक्त असल्यामुळे किंवा त्याच्यामुळे खूप सारे टेक्निकल गोष्टी पण वाटतात. हे अँटीऑक्सिडंट असते, त्याच्यामुळे थोडंसं आपल्या घरामध्ये कुठलेही प्रकारचे कीटक जंतू किंवा कुठले निगेटिव्ह एनर्जी येणार नाहीत. प्लस आपल्याला खूप छान वाटतं. तुम्ही प्रयत्न करून बघा. त्यानंतर मी उजव्या बाजूला ना एक दिवा लावून ठेवते. त्याच्यामुळे पण थोडंसं पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं. नंतर आज श्रावणातला चौथा आणि शेवटचा सोमवार आहे. तसं प्रत्येक सोमवारीच अभिषेक करते मी. आपल्या घरच्या ह्या छोट्याशा प्रतिमेची मी सुंदर असा शिवाभिषेक केला. बेल वाहिले. आज ना जवा होतं शिवमूठ, मी ते वाहिलेलं, परंतु याच्यामध्ये तो व्हिडिओमध्ये फक्त तांदूळ दिसले. आपल्याकडे कुठलं काही जर नसेल तर आपण तांदूळ जरी वाहिलं तरी चालतं. त्यानंतर मी मंदिरात जाण्यासाठी तयार झाले. हे आपले बेसिक मी जास्त काही हे मेकअप करत नाही. ॲज युजल मी प्रत्येक वेळेस सांगते. पहा, मी छान दिसत होते ना. हाय फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत इकडे मंदिरामध्ये अभिषेक करण्यासाठी. शेवटचा सोमवार आहे. तसं मी प्रत्येक सोमवारी येतच असते. चला पाहूयात, पूजा करूयात. हे पहा, मंदिर एकदम सुंदर जागेत वसलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, निसर्गाचा छान अनुभव आहे या आळंदीमध्ये. छान असे मी अभिषेक करून घेतला आज पिंडीचा. जवा वाहिल्या, फुलं वाहिले, बेल वाहिले, छान दर्शन घेतलं आणि मग नंतर आम्ही घरी निघालो. वातावरण पाहू शकता मी किती रमणीय आहे. म्हणजे पुणेमध्ये राहतोय पण तरी पण एवढं छान एकदम एकदा हिल स्टेशनला असल्यासारखं मला वाटतं. घरी येऊन आपले नित्यकामे कुठे टळतात. सोमवार असल्यामुळं उशिरा स्वयंपाक होता ना, तर मग सगळं हे स्वच्छता करून घेतली. प्लस हे मुलं आहेत ना माझे लहान, खूप जास्त घाण करतात. मग सगळी स्वच्छता करून घेतली. सारखं असं केलं तरी पण आमचा सोफा खराबच. आज केलेला स्पेशल मेन्यू म्हणजे छोले आणि हा स्पेशल अशी शिऱ्याची रेसिपी मी नक्की शेअर करेल. तर त्यानंतर पुऱ्या केल्या, हलवा पुरी म्हणू शकतो. सोबत श्रीखंडचा प्लॅन होता पण यांनी काय आणलाच नाही. मग छान अशी टम्म फुगलेल्या पुऱ्या, सुंदर गोड शिरा आणि छोले, अशा प्रकारचा छान मस्त असा बेत होता आज. पाहू शकता. तुम्ही काय केलं होतं नक्की सांगा मला ह्या व्हिडिओमध्ये. पहा, आणि आपण हे बेलाचं फुलाने पानाने आपण असं छान साईडने असं पाणी टाकून मगच सुरुवात करतो. नंतर माझ्या मुलाने ह्या रूमची ही अशी भयंकर अवस्था करून ठेवलेली. मी माझ्या नाकी नऊ आलेले. परत ते स्वच्छता केली आणि मस्त चहा घेतला आणि माझ्या दिवसाचा शांत झाली. चला मग बाय.